काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फुलही ऋतावे हा दैव योग आहे. खरं आहे ना, काटा कुणाला रुततो आणि कुणाच्या डोळ्यामध्ये आसवं येतात. काय असतो परस्पर संबंध हा? पण काही काही लोकांच्या नशिबाला फूल रुतणं सुद्धा असतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असंच चाललंय. अनिल देशमुखांची चौकशी आणि आक्रंदन मात्र शिवसेनेच्या गोटातून मुख्यमंत्र्यांच्या गोटातून निघतात. खरं तर मुख्यमंत्रीपदाची गादी ही फुलाची आहे, पण उद्धव ठाकरेंच्या नशिबात मज फुल ही रुतावे हा दैवयोग आहे, असं का आलं असावं, यावरच आपण आज बोलणार आहोत. नमस्कार, अॅनालायझरमध्ये आपलं स्वागत. काटा पायात रुततो आणि अश्रू मात्र डोळ्यातून येतात. पायाचा आणि डोळ्यांचा हा परस्पर संबंध असतोच. ती वेदना डोळ्यांना जाणवते. अर्थात टोचण्याचा सल डोळ्यांना कधी अनुभवता येत नाही, पण त्या टाचेची सल डोळे अनुभवतात आणि जरू लागतात. असंच काहीसं राजकारणात देखील होत असतं. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे. आता 7-8 दिवस संपली, 7 दिवस उरलीत. सीबीआयला 15 दिवसामध्ये प्राथमिक चौकशी करून आपला अहवाल न्यायालयासमोर सादर करायचा आहे. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावी अशी स्थिती आहे की नाही हे सीबीआयला कळवायचं आहे. त्यामुळं अनिल देशमुखांच्या सुरुवातीला स्वीय सचिव, सहाय्यक यांच्या चौकशीनंतर थेट अनिल देशमुखांना आता चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. एका गृहमंत्र्याला आता चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आता या चौकशीनंतर बऱ्याचशा गोष्टी पुढे येतील, पण या चौकशीची खरी सल, खरी भीती, जी चौकशी देशमुखांची आणि भीती आहे ती मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात. कारण शिवसेनेकडून जे काही होणार आहे, जे काही समोर येणार आहे, त्या गोष्टी धोकादायक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच चौकशी देशमुखांची आणि तणाव मात्र शिवसेनेच्या नेत्यांच्या मनामध्ये दिसतो आहे. आता काय आहे ही सगळी स्थिती आपल्याला समजून घ्यावं लागेल. का हा तणाव येतो आहे? अनिल देशमुख सगळे आरोप नाकारतील. अनिल देशमुखांनी असं काही केलंच नाही, मी मागितलाच नाही, खंडणी मागितलीच नाही किंवा खंडणीसाठी कोणाला आग्रह धरला नाही वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टी सगळ्या चौकशी समितीसमोर बोलतील. हे सत्य असलं तरीही त्यातली काही सत्य नाकारून चालणार नाही आहे आणि ती आपण तपशीलवार एकानंतर एक बघणार आहोत. अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांची चौकशी झालेली आहे, त्यात त्यांच्या स्वीय सचिवांचीही चौकशी झालेली आहे आणि यात बऱ्याचशा गोष्टी त्या दोघांनीही सांगितल्याची माहिती समोर येते आहे. अर्थात ही चौकशी काही तुम्ही असं केलंय का असं विचारणार, त्यांनी नाही म्हणायचं, यांनी नाही म्हटल्याचं लिहून घ्यायचं असं नसतं. तर बाकी जे पुरावे असतात त्या पुराव्यांच्या आधारावर हे काय आहे, हे कसं घडलं, अशा स्वरूपाची ही चौकशी असते. त्यामुळं सीबीआयने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देता देता माहिती समोर येत असते आणि अशा स्वरूपाची माहिती काढून घेण्यात अशा चौकशी यंत्रणा एक्सपर्ट असतात. म्हणूनच अनेक जण या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकून जात असतात. आता काय काय घडलंय ते आपल्याला बघावं लागेल. याच काळामध्ये रियाजुद्दीन काझी नावाच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाची निलंबन करण्यात आलेलं आहे आणि निलंबन करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, त्याला अटक करण्यात आलंय. कोण आहे हा रियाजुद्दीन काझी? हा रियाजुद्दीन काझी सचिन वाझेचा अत्यंत निकटवर्तीय पोलीस अधिकारी आहे. हा देखील सचिन वाझेच्या टीममध्ये सहभागी होता. रियाजुद्दीन काझीचा सचिन वाझेसोबतच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे हे चौकशीमधून स्पष्ट होऊ लागलेलं आहे. अगदी मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा अँटेलिया प्रकरण असो किंवा अन्य रिकव्हरीची किंवा खंडणीची प्रकरणं असोत, या सगळ्यामध्ये रियाजुद्दीन काझी आहे हे स्पष्ट होतं आहे. रियाजुद्दीन काझीला अटक करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याला अटक केल्याच्या दिवसापासून निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील दिलेली आहे. म्हणजे आणखी एक पोलीस अधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की रियाजुद्दीन काझी सोबत वाझेची एक डायरी देखील पोलिसांच्या हाती लागलेली आहे. या डायरीमध्ये कुणाची किती रिकव्हरी झाली आहे याची माहिती लिहिलेली आहे. म्हणजे कोणत्या हॉटेल चालकाकडून, कोणत्या बार मालकाकडून किती रुपये घेतलेत त्याच्या नोंदी या वाझेच्या डायरीमध्ये आहेत. ही डायरी आता NIAच्या हाती लागलेली असल्यामुळं याच्यावरचा तपास करणं चालू आहे. या डायरीत अनेकांची नावं आहेत, अनेकांच्या रकमा आहेत आणि त्या कुणाला दिल्यात, कुणासाठी गोळा केल्यात, ह्या देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी होणार आहे. नुसती डायरी हाती लागली आहे का? तसं नाही आहे. वाझेचं न्यायालयाला दिलेलं एक पत्र देखील आता लीक झालंय, ते सगळ्यांनी पाहिलंय आणि त्या पत्रामध्ये वाझे थेट आरोप करतोय तो अनिल परब
अनिल देशमुख यांच्यावरती कबूल करतोय की त्यांनी मला पैसे गोळा करण्यासाठी सांगितलेलं होतं. ते 2 कोटीचं प्रकरण आहे, त्यातही त्यात वाजे स्पष्टपणे ही सगळी नावं घेतोय. अर्थात वाजेच्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रातला एक मोठा राजकारणी सुटायच्या मार्गावर आहे, कारण त्यांना क्लीन चिट मिळावी अशा स्वरूपाचं ते पत्र आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे पत्र प्लॅन्टेड आहे, म्हणजे जे वाटतं ते सांगतोय, हे प्लॅन्टेड आहे. या पत्राला छान पद्धतीनं लीक करण्यात आलेलं आहे, म्हणजे NIA कडून हे पत्र लीक झालेलं नाही आहे किंवा वाजेकडून हे पत्र लीक झालेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं हे पत्र लिहिल्या गेलं आहे त्यातून एका राजकारण्याला या सगळ्या वादाच्या बाहेर ठेवण्यासाठीची ही सगळी पद्धत आहे आणि त्यातूनच हे पत्र लीक झालंय. त्या लीक होण्यामध्ये मात्र एका शिवसेनेच्या मंत्र्यांचं म्हणजे अनिल परब यांचं नाव पुढे येत आहे. पुढे अनिल परबांनी आईबाबा आणि साईबाबाची शपथ, बाळासाहेबांची शपथ, लेकराची शपथ, हा सगळा छान फॅमिली ड्रामा देखील घडवून आणलेला होता. या सगळ्या पत्रामध्ये ज्यांचे उल्लेख आहेत ते पत्र देखील आता समोर आलेलं आहे. जे काय काय पुरावे आहेत ते तुम्हाला मी सांगतोय. नुसतं या पत्रावर, वाजेच्या डायरीवर, वाजेच्या कबुलीवर, रियाजुद्दीन काझीच्या अटकेवर आपण थांबत नाहीयेत, तर आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ते म्हणजे मीना जॉर्ज नावाची जी मीरा रोडची महिला आहे त्या महिलेला पोलिसांनी अटक केलेलं आहे. आणि ही मीना जॉर्ज वाजेसाठी त्यांनी जमा केलेल्या रकमा या सौदी अरेबियामध्ये किंवा आखाती देशामध्ये तिकडे गुंतवणूक करण्याचं काम ती महिला करत होती. म्हणजे मोठ्या प्रमाणातली रक्कम येते आहे हे सिद्ध करणारं आहे. ती रक्कम आखाती देशामध्ये गुंतवली जात होती, त्यासाठी एक मध्यस्थ होती हे सिद्ध झालेलं आहे. पत्रावरून वाजेंना मंत्र्यांनी पैसे मागितले हे सिद्ध होतं आहे. डायरीवरून वाजेंनी पैसे जमा केले होते हे सिद्ध होतं आहे. वाजे पोलीस अधिकारी होता हे त्रिकालाबाधित सत्य आहे. वाजेला या सरकारच्या काळामध्येच घेतल्या गेलं हे देखील सत्य आहे. 200 कोटीच्या आरोपावरती चौकशी होती आहे हे देखील एक मोठं सत्य आहे. आणि या सत्यानंतर समोर नाव आलंय ते अनिल देशमुख यांचं आणि CBI आता अनिल देशमुखांची चौकशी करते. म्हणजे हळूहळू हळूहळू हळू हे गणित सुटत चाललंय, हा गुंता सुटत चाललाय आणि एका गाठीजवळ येऊन थांबलाय, ते म्हणजे अनिल देशमुख. आता अनिल देशमुखांच्या चौकशीनंतर जे सत्य बाहेर येणार आहे ते सत्य काय असेल? अनिल देशमुख या प्रकरणात सगळ्यांनाच सही सलामत सोडून एकट्याची मान यात देतील का? म्हणजे एकट्या अनिल देशमुखांना यात गुंतावं लागणार आहे का? तसं नाही व्हायचं असेल, म्हणजे अनिल देशमुखांना स्वतःहून राजकारणातून बदनाम व्हायचं नसेल, तर अनिल देशमुख हा बॉल पुढे पास करतील. म्हणजे हम तो डुबेंगे सनम, तुम्हें भी साथ लेके डुबेंगे अशी ही अवस्था असेल. जर अनिल देशमुखांच्या मनात कुणाला तरी अजून अडकवायचं आहे, म्हणजे आणखी यात एक कडी जोडायची आहे असं असेल, तर ते कुणाचं नाव घेतील? याआधी अनिल देशमुखांनी अनिल परबांचं नाव जाहीरपणे घेऊन टाकलंय. म्हणजे अनिल देशमुख खूप शांत बसणार आहेत, ते काहीच बोलणार नाही, ते सगळं स्वतःवर घेतील, ते शहीद होतील, पक्षासाठी आपलं पद, राजकीय करिअर अख्खं समर्पित करून टाकतील, असाही तर्क मांडला जातोय. म्हणजे अनिल देशमुखांना 1.5 वर्ष महाराष्ट्राचं मिळालेलं गृहमंत्रीपद हे म्हणजे एक लॉटरी होती, त्यांना अजून काय पाहिजे वगैरे वगैरे अशा पण तर्क मांडणारी मंडळी खूप आहेत. पण 1.5 वर्षाचं गृहमंत्रीपद हे अनिल देशमुखांच्या आयुष्याची इति कर्तव्यता आहे का? आणि त्यानंतर जे बालंट घेऊन त्यांना आयुष्यभर जगावं लागणार आहे ते फार कठीण असेल. त्यामुळं त्यांना सुटायचं असेल तर आणखी बडे मासे गळ्यात घालणं आवश्यक असतं. म्हणजे मोठा मासा अडकला रे अडकला की त्या जाळ्याची क्षमता कमी होऊन जाते. एक तर जाळं तुटतं किंवा ते जाळं सोडून द्यावं लागतं, मग सगळेच मासे सुटून जातात. तसं यात बडे मासे अडकवण्याचं काम करावं लागणार आहे. मला असं वाटतंय की NIAच्या माध्यमातून अनिल देशमुख अशी काही बडे मासे गळाला लावतील. कारण याआधी अनिल देशमुखांनी सरळ सरळ अनिल परबांचं नाव घेऊन ते माझ्या खात्यामध्ये अतिरिक्त हस्तक्षेप करतायत हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आता अनिल देशमुखांना या प्रकरणातून सही सलामत सुटायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना वाटलं होतं की आपलं काहीच होणार नाही. जेव्हा परमवीर सिंगांची याचिका फेटाळून लावली होती तेव्हा अनिल देशमुख निश्चिंत होते की आता आपल्याला काही फटका बसणार नाही. पण पुढे जयश्री पाटलांची याचिका स्वीकारली, त्याच्यावर CBI चौकशीची इन्क्वायरीचे आदेश झाले. बरं, अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात जाऊन आले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला प्रतिबंध घालण्यासाठी मनाई केली, नाही दिली चौकशीला स्थगिती, आणि चौकशी योग्य आहे असं सांगितलं. एक एक पाऊल हे असं अनिल देशमुखांच्या विरुद्ध बाजूने जायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं अनिल देशमुखांना आता बोलावं लागेल.
ते न बोलले तर अडचणीत येतील आणि बोलले तर कदाचित एक अस्त्र ते शिल्लक ठेवून असतील, कारण बडे मासे यात गळ्याला लागतील आणि बड्या माशांचं नाव येऊ नये यासाठी जे काही राजकारण खेळलं जाईल त्या राजकारणात अनिल देशमुखांची सुटका सुद्धा होऊ शकते. म्हणजे हे सगळं मी राजकीय अर्थाने बोलतोय. त्यामुळे अनिल देशमुख नाव कोणाचं घेणार? ते शरद पवारांचं ते घेऊ शकणार नाहीत, कारण ते शरद पवारांना समर्पित आहेत. ते पत्र त्यासाठीच मुळात बाहेर आलेलं आहे. पवारांच्यासाठी हे घडलंय, साहेबांच्यासाठी हे घडलंय असं नाहीये. मग ते साहेब कोण आहेत हे अनिल देशमुखांना स्पष्ट करावं लागणार आहे आणि हे साहेब कोण आहे हे स्पष्ट करताना मात्र अनिल देशमुखांची थोडीशी गोची होणार आहे. आणि हे साहेब जर शिवसेनेतले असतील, म्हणजे शिवसेनेच्या बाजूने असतील, तर मग मात्र शिवसेनेवरचा दबाव वाढवण्याचं काम या निमित्तानं होतंय असं म्हणावं लागेल. दोन गोष्टी आहेत. काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी शिवसेना सोबत राहणं आवश्यक आहे. शिवसेना सोबत राहायची असेल तर शिवसेनेवरचा दबाव कायम राहिला पाहिजे. त्यामुळं अनिल देशमुख नावाचं अस्त्र आता शिवसेनेवरती दबाव टाकण्यासाठी वापरलं जाईल. शिवसेनेला देशमुखांनी बोलायचं नसेल तर तुम्ही गुमान आमच्या सोबत राहा हा मेसेज द्यायला कमी केला जाणार नाही. आणि अनिल देशमुख आता एक असं अस्त्र म्हणून वापरले जातील जे चालवलं तरीही शिवसेना संपणार आहे, जे नाही चालवलं तरीही शिवसेना संपणार आहे. या प्रकारात नुकसान शिवसेनेचं आहे. त्यामुळंच देशमुखांची चौकशी आणि ठाकरेंना तणाव अशी स्थिती आहे. या विषयावर अजून काही डिटेल्स, अजून काही अपडेट वारंवार येत राहणार आहेत, तेव्हा आपण बोलत राहूच. तूर्तास याच ठिकाणी थांबूया. नमस्कार.